म्हणजे सातारच्या आयटी पार्कची चर्चा चालू आहे. शिवेंद्र महाराजांनी ती लँड ॲक्विजिशन केलं. कोल्हापूरमध्ये चालू आहे. कोल्हापूरला एअर कनेक्टिव्हिटी पण आहे. तर आता तिथं कसं आहे की तुम्ही ह्याच कंपनीला भविष्यामध्ये छोट्या शहरामध्ये झाल्याशिवाय पर्याय नाही. कारण का कसं आहे, जे आता कॉस्ट नंतर त्यांचं मार्जिन आहे ते छोट्या सिटीमध्ये ते मार्जिन मेंटेन होऊ शकतं. तर तुम्ही त्यांना दिलं पाहिजे की बाबा टॅक्स फ्री झोन्स दिले पाहिजेत. कारण का जर तुम्ही एसीझेडचंच बेनिफिट त्यांना सातारामध्ये दिलं किंवा कोल्हापूरमध्ये दिलं तर ते तिकडे का जातील. तर आता ह्याच्यामध्ये सर्वे होऊन बाबा सातारा, सांगली, कोल्हापूर इथं किती इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तिथनं किती ग्रॅज्युएट्स येतात आणि तिथं जर वर्कफोर्स असेल क्वालिटीचा तर आम्ही सगळे तिकडनंच आलेलो आहे. जर आम्ही तिथून येऊन यूएसमध्ये जाऊन परफॉर्म करून येऊ शकतो म्हणजे तिथली एज्युकेशन सिस्टम इज फाईन टू गिव्ह यू क्वालिटी रिसोर्सेस. तर ह्या सगळ्या गोष्टी वापरून छोट्या शहरामध्ये, आणि यूएसमध्ये तसं आहे, तुम्ही कुठल्याही मोठ्या कंपनीचं बघितलं तर त्यांचं छोट्या शहरामध्ये मोठं ऑफिस असतं जेणेकरून ते पूर्ण छोटं शहर त्याच्यावरती चालतं. तर तसं आपल्याला पण करावं लागेल. आता सातारच्या आयटी पार्कसाठी आम्ही तो इलेक्शनमध्ये तो मुद्दा घातला की आमची अपेक्षा आहे की तुम्ही आयटी पार्कवरती लक्ष द्यावं. मग उदयन महाराजांनी तो मुद्दा घेतला, शिवेंद्र महाराजांनी घेतला. तर हे सगळ्यांना करायचं की तुमच्या स्थानिक नेत्यांनी तो तुमचा मुद्दा घेतला पाहिजे जेणेकरून तो वरती पॉलिसी चेंज करेल आणि मग भविष्यात तुमच्याकडे आयटी पार्क आलं, कारण का 10 ठिकाणी जाणार आहे त्यातल्या एकाच ठिकाणी येणार आहे. त्यामुळे जिथला नेता ॲग्रेसिव्ह फॉलोअप करेल त्याच शहरामध्ये ते आयटी पार्क येईल.